आज मित्रांनो भेटायला ग्रँड रिव्ह्यू हॉटेलला आलो होतो. हॉटेलच्या बाहेर बरं का मित्रांनो, हॉटेलच्या मध्ये बसलेले नसतं आपले दोस्त आणि आपल्याला आज एक फॉलोअर्स भेटले आणि ते म्हणे रात्री दादा तू स्वप्नात आला होता. म्हटलं क्या बात आहे यार, आता मी फॉलोअरच्या स्वप्नात सुद्धा यायला लागलो. धान्याचं म्हणणं आहे डमरू जर वाजवल्याच्या नंतर डायरेक्ट एअरपोर्ट बुकिंग पडते. आता किती खरं खोटं फक्त हे धान्याला माहिती आहे. धान्या डाव देण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे मित्रांनो. म्हटलं चला धान्यावर विश्वास ठेवून आपण पण एकदा डमरू वाजून पाहू. म्हणजे भेटली तर भेटली बुकिंग. पूर्ण मार्केट जाम मित्रांनो, मार्केट जाम असल्यामुळे ना तुमचा भाऊ चाललाय चहा प्यायला. हे मागचे दोन सोंडे बिना लागण्याची मुलगी असेल तर सांगा बरं का मित्रांनो. आणि धान्या कसा आहे माहिती आहे का, आपला एकदम चांगला मनुष्य आहे. गाडी काढली म्हणून बोलतो बरं का कौतुक, त्याचं कौतुक करत नाही, कोलून देतो. आमचं लोकेशन आलं म्हणजे ग्रँड रिव्ह्यू पासून काय फक्त 1 किलोमीटर वरती चहा प्यायला आलो. म्हटलं चला सगळे एकदम मजबूत मध्ये. पण बघू शकता तुम्ही रोहन साळू इतका फॉर्म मध्ये ना, लग्नाच्या अगोदर माणूस असं फॉर्म भारी भारी कपडे घालतो माणूस, ड्रेसिंग सेन्स एकदम टाकाटक राहतो, एकदम मॉडेल राहतं. नंतर बरोबर माणूस उतरण लागते, करपतो काळ वाढतो चकना चूर. रोहन साळूने यावर्षी लग्न करायला पाहिजे. आता बस झाला, आता घरच्यांनी खुला साड सोडून टाकला. तितक्यात आपले फॉलोअर्सने आवाज दिला. म्हटलं क्या बात आहे, फॉलोअर्स म्हणजे तुमचे व्हिडिओ वगैरे खूपच भारी असतात दादा, म्हणजे आम्ही नेहमी पाहत राहतो. म्हटलं क्या बात आहे, असंच प्रेम करत राहा. पूर्ण महाराष्ट्र खूपच प्रेम म्हणजे तुझे किती फॉलोअर्स चांगले असले तर मला काय घेऊन नाही. बघू शकता साफ साफ जळू राहिला मित्रांनो माझ्यावरती. पण रोहन साळू म्हणे टेन्शन घेऊ नका, ते येडपट्टी त्याच्याकडून आधी लागता म्हणे. चला आपण चहा पाणी नाश्ता हॉटेलमध्ये एंट्री केलं रोहन साळू म्हणे टेन्शन घेऊ नका, कोणाला काय खायचं तर खा म्हणे, सगळं बिल मी भरल. म्हटलं क्या बात आहे, कधी न फळणारा माणूस आज कसं काय फळला मला हेच कळून राहिलं नाही. एकदम मन मोकळं म्हणे, तुम्हाला जे घ्यायचं ते लॉटरी वगैरे लागेल दिसते रोहन साळूला, म्हणून एवढं खुशी ना तेवढं खुश. हॉटेलवाल्यांनी तावा तावामध्ये मस्त वडे काढले बघू शकता, एकदम गरम गरम तेलामध्ये गरम गरम वडे तयार झाले. म्हटलं चला आता सेल्फी घेऊन टाकू, म्हणजे कसं रोहन साळू खुशी होऊन जाईल. आता आहे ना बकरा फसलाय म्हटलं 2-4 वडे पाहू मस्त हाणू म्हटलं, चटणी गिटणी एकदम टाकाटक मध्ये. पण तितक्यात असा सीन झाला भाई, डायरेक्ट रोहन साळूला बुकिंग वाली दिमागच खराब झाला. अरे बाप रे बाप, रोहन साळू सगळ्यांना बाहेरच घेऊन आला म्हणे, डायरेक्ट बुकिंग पडली म्हणे. मला डायरेक्ट त्र्यंबकेश्वर म्हणे तुम्हाला खायचे तर खा म्हणे, मी नाही खाणार. बघू शकता मित्रांनो रोहन साळूने आम्हाला टाइमवर कोलून दिलं म्हणे, मला बुकिंग महत्वाची म्हणे. मित्र गेले खाट्यात म्हणे, मला काही घेण देण नाही, कारण की सकाळपासून माझी बोवणी झाली नाही. अरे बाप, बघा आमचा गद्दार दोस्त आम्हाला सोडून चाललाय, किती वाईट वाटतं मित्रांनो. म्हणे मला काम महत्वाचं, मित्र गेले उडत म्हणे. बघू शकता तुम्ही वडेपाव पावडे तळलेले सोडून दिले आणि भाऊ डायरेक्ट पळून चाललाय. किती वाईट वाटतं यार, आम्ही त्याच्या आशेने आलो होतो आज हॉटेल. आमच्या आशेची निराशा करून भाऊ चाललाय. आता काही खरं नाही भाऊ, याच्यानंतर आहे ना भाऊ सोबत अजिबात जायचं नाही, म्हणजे धोका देऊन टाकला आम्हाला खतरनाक. आणि बघू शकता आमचे मित्र आहे ना एकदम शांत बसले, एकदम सुम पडले. मित्रांनी कोलून दिल्याच्या नंतर तोंड बघू शकता मित्रांनो, असे उदास झाले सगळ्यांचे, काही खरं नाही, वाईट परिस्थिती झाली. म्हणे मित्रांपेक्षा कुत्रे बरे, कुत्रे तरी धोका देत नाही म्हणे. मित्रांनी धोका दिला म्हणे टाइम. धन्या म्हणे आजपासून मी कोणावरच विश्वास ठेवणार नाही, फक्त कुत्र्यांवर ठेवलं म्हणे. मित्र एकदम गद्दार असता म्हणे. बघू शकता तुम्ही डायरेक्ट असं धन्या बोलायला. धन्याला एवढं राग यायचं कारण काय होतं मित्रांनो माहिती का, धन्याला फक्त भूक लागली होती दुनियाभराची, त्याच्यामुळे धन्या एकदम रागामध्ये येतं. कारण रागामध्ये सगळे निघून आले ना, कोणाचं खायला भेटलं नाही म्हणून धन्या चिडला होता. मित्रांनो नवीन दोस्त आहे धन्याचा बरं का, आजपासून धन्यासोबतच राहणार कंटिन्यू, सेम धन्यासारखा दिसतो. आता मित्रांनो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत लाईक करा, फॉलो करत राहा, एन्जॉय करत राहा आणि मराठी ब्लॉगरला सपोर्ट करा यार. तुमच्यासाठी इतके मेहनतीने मी ब्लॉग बनवतो. भेटू